स्वातंत्र्य काळापासून सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून मवियाच्या जागावाटपात सांगली मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाला आहे। या निर्णयाचं काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं फेरविचार करावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार आणि सांगली जिल्ह्याचे नेते विश्वजित कदम यांनी केली आहे। महाविकास आघाडीच्या सांगली मतदारसंघाच्या जागावाटपात झालेल्या निर्णयाबद्दल कदम यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या पलूस इथं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। सांगली जिल्ह्यात मवियाचे अनेक आमदार आहेत, तसंच जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येही अनेक पदाधिकारी आहेत। त्यामुळे सांगलीचा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळावा अशी आमची मागणी होती। तसंच कोल्हापूर लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराज यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे शिवसेनेचा हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला। मात्र सांगलीच्या बाबतीत शिवसेना ठाकरे पक्षानं एकतर्फी निर्णय घेऊन सांगलीतून त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली अशा शब्दात विश्वजित कदम यांनी नाराजी व्यक्त केली। तसंच सांगलीतून लढण्यास काँग्रेस सक्षम आहे असा दावाही त्यांनी केला।